नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. इट्स ऑल अबाउट बुक्स या माझ्या बुकट्यूब चॅनलच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी नंदिनी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज जे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे ते आहे शरद तांदळे लिखित रावण. खरं तर रावण लिहिणं म्हणजे एक धाडसच म्हणावे लागेल, कारण रावणाला नेहमीच एक दुष्ट पात्र म्हणून चित्रित करण्यात आलेले आहे. आपण पाहिलेल्या किंवा वाचलेल्या रामायणामध्ये फक्त 15 ते 20% रावण कव्हर करण्यात आलेला आहे. आपला जन्मच बलात्कारातून झालेला आहे. विवाहाशिवाय आपली आई आणि 2 मावश्या आणि बाप म्हणून आजपर्यंत मिरवलेल्या नराधमाकडून त्या इच्छा नसताना गरोदर राहिल्या. पुढे मातृत्वाच्या संवेदनात त्या बलात्काराच्या वेदना विसरल्या. हे जेव्हा नुकत्याच कुमारवयात आलेल्या रावणाला कळतं तेव्हा हादरलेल्या या तरुणाची अवस्था भयानक होती. आत्महत्येपर्यंतचा त्याचा प्रवास आणि त्यानंतरचं परिवर्तन हे सारंच अतिशय प्रभावीपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. रावण हा विलक्षण विद्वान होता. राक्षस संस्कृती निर्माण करून तो राजा बनला. वीणेचा उस्ताद, महादेवाचा मोठा भक्त. रावण हे नाव सुद्धा त्याला भगवान शिवांनीच दिलेलं. यात मंदोदरी, प्रहस्त, सुमाली, कुंभकर्ण, आली, बळी या पात्रांची ओळख होते. मंदोदरी यात मला विशेष भावली. ती म्हणते, युद्ध कोणीही जिंकलं तरीही हारते ती शेवटी स्त्रीच. स्वातंत्र्य, समता, सुरक्षितता या 3 तत्वांवर निर्मिलेल्या राक्षस साम्राज्याची निर्मिती, राक्षस साम्राज्याचा पाया कोणावरही अन्याय होणार नाही याची रावणाने प्रजेला दिलेली ग्वाही. राजा म्हणून जगताना प्रजेच्या संरक्षणाबाबत त्याचे विचार आणि कर्तृत्व सगळं सुंदरपणे मांडले. त्यात विशेष म्हणजे रावणाने स्त्री सैन्य दलाची आपल्या राज्यात केलेली निर्मिती, लंकिनीला राजधानीच्या संरक्षणाची दिलेली महत्त्वपूर्ण जबाबदारी, अनेक महत्त्वाच्या पदांवर स्त्रियांची केलेली नेमणूक, कुंभसिनी नावाच्या बहिणीने स्वपसंतीने लग्न केल्यावर तिला दंड न देता तिचं मन समजून घेणारा कोमल मनाचा भाऊ, शूर्पणखेचं कान आणि नाक छाटल्यावर रागाने प्रतिशोध घ्यायला गेलेला बंधू, सीतेचे अपहरण केल्यावरही तिच्या इच्छेशिवाय तिला हात न लावता तिची विटंबना न करणारा रावण, राजाला रडता येत नाही असं म्हणत अनेक वादळं अंगावर घेत धीर गंभीरपणे अश्रू रोखणारा, प्रत्येक विषयावर बायकोबरोबर केलेले विचारमंथन, मंदोदरीवरचं प्रेम, सीतेला अशोकवनात पाठवून दाखवलेला संयम, बाकी सगळ्या गोष्टी प्रशंसनीय आहेतच. त्याच्या हजारो वर्षापासून अनुत्तरित असलेल्या वैयक्तिक आयुष्याचा, अंगभूत व्यक्तिमत्वाचा घेतलेला धांडोळा वाचकाला खिळवून ठेवतो. त्या व्यक्तिरेखेशी संबंधित अनेक समज, गैरसमज, रुची नावाचं मायावी हरिण किंवा इतर अनेक मायावी गोष्टी वाचकांना पटतील अशा रीतीने कादंबरीत मांडल्या आहेत. आईच्या आप्तांबरोबर दररोजच्या जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, त्याला सिद्ध करताना होणारी दमछाक, त्याची प्रखर बुद्धिमत्ता, आसवंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता आदी गुणांनी संपन्न असूनही नशिबाला बरोबर घेऊन स्वअस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करणारा, स्वतःचं साम्राज्य उभं करणारा हा बंडखोर राजा वर्ग, वंश, लिंग, वर्ण या विरोधात बंड कर. लेखक म्हणतात, हजारो वर्षापासून सतत त्याला समजून न घेता तो जाळत आला तरी तो संपला नाही. दरवर्षी नव्याने त्याला जाळतात तरीही तो मिटत नाही. असा हा महानायक आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू लेखकाने उलगडले आहेत. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद इत्यादी अनेक विषयात पांडित्य मिळवूनही त्याला खलनायक ठरवून त्याची कायमच उपेक्षा केली. अवहेलनांच्या फेऱ्यात गुरफटलेल्या त्याच्या या जीवनाला वाईट विशेषणांची बरसात करत मांडलं गेलं. हजारो वर्षापासूनचा त्याच्या दहनाचा हा सोहळा आनंदाने मांडला गेला तरीही तो अजून टिकून आहे भक्कमपणे. बुद्धिबळ, वीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र यांच्या रचनेतून माहितीच्या नवीन कक्षा त्याने रुंदावल्या. दैत्य, दानव, असुर, कित्येक भटक्या जमाती यांना एकत्र करून नवीन राक्षस संस्कृतीचा पाया त्याने रचला. त्याच्या आयुष्यात घडलेल्या अघटित घटना, आलेली अनपेक्षित वादळं, त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं लंकाधिपतीचं पद,
इतर राजासारखं त्याने फक्त स्वतःचं सुख उपभोगलं नाही, तर त्याची जनताही सोन्याच्या घरात राहत होती. त्याचं रोमहर्षक आयुष्य, त्याच्यातील चित्तथरारक प्रसंग, स्वसामर्थ्यावर झालेला महानायक रावण आणि त्याच्या आयुष्याची लेखकाने केलेली विवेकी मांडणी मनाला भावते. कादंबरीचं स्वरूप वर्णनात्मक आणि माहितीप्रद जास्त व भावनात्मक कमी वाटतं. लेखकाचं शब्दांवर असलेलं प्रभुत्व पदोपदी जाणवत राहतं. हजारो वर्षापासून अनुत्तरित असलेल्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा, अंगभूत गुणांचा धांडोळा यापूर्वी कधी कोणी घेतलेला पाहायला मिळाला नाही. सुमाली, सुकेश, माली, माल्यवान, कैकसी, महापाश्व, महोदर, कुंभ, निकुंभ, शुक्राचार्य, बिभीषण, कुंभकर्ण, प्रहस्त, पौलस्य, ब्रह्म, मंदोदरी, शूर्पा, मेघनाद या सर्व पात्रांना लेखकाने आपल्या हातोटीनं न्याय दिला आहे. शेवटी लक्ष्मण रावणाला गुरु करतो आणि उपदेश द्यायला सांगतो. तेव्हा रावण म्हणतो, ना तुझ्या भावाला सांग, दोन बुद्धिमान पुरुषांनी संवाद न करता एकमेकांशी लढलं तर धूर्त आणि लबाड लोकांचा फायदा होतो, जसा सुग्रीव आणि बिभीषणाचा होणार आहे. कपटी लोकांचा आधार घेऊन मिळवलेला विजय हा निराशेच्या गर्तेत नेत असतो. हे सगळं वाचकाला स्पर्शून जातं. रावणाचा संपूर्ण घटनाक्रम, व्यक्ती, नाते, गोतावळा, स्थळे, त्याचा संघर्ष याची इत्थंभूत माहिती दिलेली आहे. रावणाबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी एक उत्तम पर्याय आहे. केवळ परिस्थितीवश खलनायक ठरलेल्या आणि स्वसामर्थ्यावर उभ्या राहिलेल्या महानायकाची ही कहाणी. शग्रीव ते रावण राजा राक्षसांचा असा घडलेला वाखाणण्याजोगा प्रवास अत्यंत खुबीने लेखकाने मांडला आहे. दुष्ट, खुडशी, पाताळयंत्री, कपटी या यादीत आजवर ज्या रावणाला गणलं गेले त्यातील बहुतांश उपमा लेखकाने खोडून काढल्या आहेत. पुस्तक लिहिताना केलेला रिसर्च आणि मेहनत पुस्तक वाचताना आपल्याला जाणवते. रावणाबद्दल नवा दृष्टिकोन हे पुस्तक आपल्याला देतं. रावणाची पूर्णपणे तार्किक कथा आपल्याला रावणाच्या तोंडूनच ऐकायला मिळेल. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तसेच तुमचा मौल्यवान वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन पुस्तकासह, नवीन लेखकासह, नवीन पुस्तकाच्या विश्वात जाण्यासाठी. तोपर्यंत सायोनारा. कीप स्माइलिंग, कीप रीडिंग. बाय.